हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेले आहे. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तिथे मी ठेवलेली आहे कढई आणि त्या कढईमध्ये जेवढं आपल्या भाजीला तेल हवंय तेवढंच इथे मी घेतलेलं आहे. जवळपास 1.5 ते 2 चमचे. तर त्याच्यानंतर इथे मी काय केले 2 मोठे कांदे जे आहेत ना, ते बारीक-बारीक असे चॉप करून घेतले ते आणि त्यालाच आहे ना लाईट गोल्डन होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतले. तर इथे मी काय केले, एक छोटा टेबल स्पून आहे ना, इथं आलं लसणाची पेस्ट घेतली आहे आणि त्याला पूर्ण त्याचा कच्चापण जे आहे ते निघून जाईपर्यंत त्याला मी काय केले, कांद्यामध्ये आणि तेलामध्ये फ्राय करून घेतले. त्याच्यासोबतच आहे बेसिक मसाले इथे ॲड केले ते. तर 1 टेबलस्पून इथे घेतलेला आहे चिकन मसाला, 1 टेबलस्पून इथे घेतलेला आहे मटण मसाला, 1 टेबलस्पून इथे मी घेतलेला आहे आपली हळद आणि त्याच्यासोबतच एक छोटासा टेबलस्पून घेतलेला आहे होममेड मसाला. आणि इथं मी घेतलेलं आहे चिकन 2 ते 3 पाण्याने चिकन जे आहे ते चांगल्यापैकी वॉश करून घेतले आणि हो, आता ही मला ना दुकानामध्ये खूप गर्दी होती म्हणून इथं मला काही खिमा करून मिळाला नाही. तर इथं मी घरच्या घरीच खिमा तयार केलाय. म्हणजे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. इथं मी आता त्या मसाल्यामध्ये खिमा जे आहे ते ॲड केलंय. आता ह्याला काय करायचंय संपूर्ण मसाल्यामध्ये एकसारखं करून घ्यायचे. चवीपुरतं मीठ ॲड केले आणि तुम्ही तर पाहिलं असेल, की आता हे चिकन जे आहे तर थोडं-थोडं बॉईल व्हायला सुरुवात झाली तर त्याला मी काय केले, सर्व काही एक मिश्रणासारखं करून घेतले. तर पूर्ण एकसारखं करून घेतलं. हे लगेचच होत नाही. तुम्हालाही माहिती आहे जवळपास याला 15 ते 20 मिनिटं शिजायला लागतील. तर ह्याला मी काय केले, झाकण लावून 2 मिनिटासाठी असंच ठेवून दिलं. नंतर मग थोडीशी उकळी आल्याच्या नंतर थोडंसं पाणी सुटल्यानंतर तुम्ही तर पाहिलं असेल, की कोथिंबीर ॲड केली आणि पुन्हा एकदा मी काय केले, पूर्ण एकसारखं करून घेतले. म्हणजे जे आपलं चिकन जे आहे, ते खालच्या साईडला लागू नये म्हणून फक्त त्याला काय करायचंय, सारखं चमच्याने हलवत राहायचं. म्हणजे जेणेकरून आहे ना, जळणार नाही. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपला खिम्याला कलर कसल्यापैकी छान आलेला आहे. त्या चमच्याने एकसारखं सगळं करून घेतले आणि हो, आपला खिमा जे आहे ना, अजून काही शिजलेला नाहीये. तर त्याला आपण काय करूया, पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी आहे ना, असंच झाकण लावून ठेवून द्या. म्हणजे जेणेकरून आहे ना, चांगल्यापैकी शिजले जाईल. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की थोडंसं ना त्याचं पाणी जे आहे ते पूर्णपणे सुकले गेले आहेत. आपण ह्याला आता काय करूया, पुन्हा एकदा ना चेक करूया. म्हणजे काय होईल, की पाणी वगैरे किती राहिले हे आपल्याला अंदाज घावेल. तर ह्याचं पाणी जे आहे ते पूर्ण सुकून रेडी झाली. आता जी आपली जी खिमा आहे तो पण रेडी झालाय. तुम्ही पाहू शकता याचा कलर पण पूर्ण चेंज झालाय. मी हाताच्या साहाय्याने चेक केलं की चिकन आपलं शिजलं गेलेलं आहे का नाही. तर तुम्ही त्याचा पाहिलं असेल की आपली ही खिमा एकदम रेडी झाल्या. ह्याला थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया. तर इथं मी काय केले, एक प्लेट घेतली आणि प्लेटमध्ये ना इथं समोसा शीट्स घेतल्यात आणि एका वाटीमध्ये ना गव्हाचं पीठ थोडंसं पेस्ट करून घेतली, की आपल्याला ते अ, पुढच्या प्रोसेससाठी ते लागेल. तुम्ही तर पाहिलं असेल, की मी इथं समोश्याला कशा पद्धतीने आकार दिलाय. तर मी पुन्हा एकदा तुमच्याशी व्हिडिओ शेअर पण केला. तो पण तुम्ही नीट पहा, म्हणजे लक्षात येईल. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण समोसा शीटसाठी त्याला आकार दिलाय आणि त्याच्यामध्ये ना जे आपला काही खिमा आहे, तो इथं मी भरलाय. तर कशा पद्धतीने भरलाय आणि हो आपण त्याला कसं काय पॉकेट एकदम तयार करून घ्यायचे ते तुम्ही पाहू शकता. आणि आपले जे समोसे मी मी जेवढे बनवलेत ते तुमच्याशी सगळे काही शेअर केलेत. म्हणजे फ्राय करून दाखवलं ते ना आपल्या तेलामध्ये कुठेही लीक झालेले नाही. तर कशा पद्धतीने बनतात आणि कसं त्याला एकदम परफेक्ट आहे ना पॉकेट बंद करायचं ते तुम्हाला दाखवते. तुम्ही तर पाहिलं असेल, की आपण काय केले थोडंसं जे आपण गव्हाचं पीठ आहे पेस्ट करून घेतलेली आहे ते पण इथं लावल्याच्या नंतर कुठेही लीक झालेलं नाही. एक समोसा आपला रेडी झालाय. इथं मी घेतलेला आहे दुसरा समोसा पट्टी. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की कशाप्रकारे फोल्ड केलंय, कशाप्रकारे मी आकार तयार केलात आणि हे तुम्ही पाहू शकता. इथं मी काय
काय केले, थोडीशी पेस्ट लावून घेतली. हे पण व्हिडिओ पूर्ण झालाय आणि माझे काय जेवढे काही समोसे होते ते पण सगळे काय बनवून तयार झाले ते. आता इथं मी काय केले, तेल गरम करून घेतले आणि तेलामध्ये ना एक-एक समोसे असे सोडले ते. तर समोस्याला लगेच पलटी करायची नाही. जोपर्यंत त्याची खालची साईड जी आहे ना, तर लाईट गोल्डन होत नाही तोपर्यंत ह्याला पलटी करायचं नाही. म्हणजे काय होतं, की त्याला कुरकुरीतपणा येतो आणि कुठेही लीक होत नाही. ज्यावेळेस आपण पलटी करायला गेले, की चमचा वगैरे घुसण्याची शक्यता असते. नंतर ते फुटतात, नंतर तेलही खराब होतं. त्यासाठी काय करायचंय, जी त्याची आधीची बाजू असते ना, ती त्याला चांगल्यापैकी तेलामध्ये परतून घ्यायची. नंतर ते अलटी-पलटीने एकसारखे त्याला लाईट गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचंय. तर तुम्ही तर पाहिलं असेल, की आपले जे आधीचा जे आपण समोसे बनवले आणि ते एकदम रेडी झाले आहेत. आता ह्याला तेलामध्ये पूर्ण तेल ह्याचं काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकायचं आणि त्याच्यावर ते काढून घ्यायचे. ते राहिलं-साहिलेलं जे तेल असतं ते पण निघून जाईल आणि हो, बाकीचे पण मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलाय. म्हणजे जे आपण सर्व काही बनवलेत ना समोसे ते सगळं तुमच्याशी शेअर करते. म्हणजे कसं असतं, की व्हिडिओ दाखवण्यापुरतं नाही, की म्हणजे प्रत्येक गोष्ट दाखवली, की तुमच्याही लक्षात येईल. तर तेल तुम्ही पाहू शकता कुठेही तेलमध्ये आपले समोसे फुटलेले नाही आहे तसे राहिलेले. आता हे मी एकदा काढून घेतलं. ही दुसरी वेळ आहे. तुम्ही पाहू शकता आपले समोसे दुसऱ्यांदाही खूप छान छान बनलेत. आता ही ना रमजान स्पेशल रेसिपी आहे, तर खूप सोप्या पद्धतीने आहे. तुम्ही फटाफट आणि हो, जवळपास आहे ना 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी तुमची बनून तयार होईल आणि हो, बाहेर जाण्यापेक्षा घरच्या घरी अशी एकदम परफेक्ट रेसिपी उपवासासाठी तर खरंच खूप छान आहे बरं का. तर कुरकुरीत आणि हो, झणझणीत मस्तपैकी ही रेसिपी आहे. तर आपले सर्व काही समोसे आहेत ना, ते फायनली तेलामध्ये मी फ्राय करून घेतलेत आणि हो, ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. सर्वात महत्त्वाचं खात राहा आणि हो आपल्या चॅनलला ज्यांनी पाहिलं असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते आणि हा व्हिडिओ मी इथंच एंड करते.